तो पुन्हा एकदा परत आलाय। टोकाची टीका सहन केल्यानंतर पराकोटीचा अपमान सहन करून पराजयाचं दुःख पचवून निधड्या छातीने संघर्ष करून तो पुन्हा एकदा परत आलाय। मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मैं समंदर हूँ वापिस लौट कर आऊंगा। शायरी म्हणून हे ऐकायला जरासं चांगलं वाटतं, परंतु हे जगण्यामध्ये, हे भोगण्यामध्ये आणि हे सगळं सहन करून पुन्हा एकदा ताठ मानेने उभं राहण्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीसच व्हावं लागतं। माझ्या बाबांना इंदिरा गांधींनी अटक केली होती, त्यामुळे मी इंदिरा कॉन्व्हेंटमध्ये शिकणार नाही असे वयाच्या 6व्या वर्षी त्या मुलाने आपल्या आईला बजावून सांगितलेलं होतं। शेवटी त्याला कॉन्व्हेंटमधून काढून सरस्वती शाळेत टाकावं लागलं। संघ जनसंघाच्या संस्काराचे बाळकडू मिळवलेला हाच मुलगा पुढे भारतीय जनता पक्षाचा प्रदेशाध्यक्ष झाला आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देखील। नमस्कार मित्रांनो, आज आपण या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा थक्क करणारा राजकीय प्रवास जाणून घेणार आहोत। मित्रांनो, याआधी जर तुम्ही या गप्पा गोष्टी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा। महाराष्ट्राच्या राजकारणातला अभ्यासू, मनमिळावू पण तितक्याच ताकदीचा हा नेता उत्तम माणूस म्हणूनही तितकाच लोकप्रिय आहे। महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण असलेला, विकासाचं केवळ स्वप्नच न पाहता ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी रात्रंदिवस झटणारा हा नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले आहे। आता आपण एक नजर फडणवीसांच्या राजकीय प्रवासावर टाकूया आणि नेमका कसा आहे फडणवीसांचा प्रवास ते जाणून घेऊया। 22 जुलै 1970 रोजी नागपूरमध्ये फडणवीसांचा जन्म झाला। आपल्या शालेय जीवनातच त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे धडे घेण्यास सुरुवात केली आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदमध्ये त्यांनी आपला अर्ज नोंदवून ते तिथे सामील सुद्धा झाले होते। 1989 मध्ये वयाच्या फक्त 19व्या वर्षी त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये सक्रिय झाल्यानंतर भाजपा युवा मोर्चाच्या वार्ड अध्यक्षपदाची जबाबदारी घेतली होती आणि 1990 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या नागपूर शहराच्या पश्चिम विभागाची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती। 1992 मध्ये त्यांची भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या नागपूर शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आणि वयाच्या 22व्या वर्षी ते नागपूर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले होते। अतिशय कमी वयात, फक्त वयाच्या 22व्या वर्षी ते नगरसेवक झाले होते। नगरसेवक झाल्यानंतर आपल्या व्यक्तिमत्वाची चुणूक त्यांनी महानगरपालिकेत दाखवूनच दिली। सोबतच त्यांनी भारतीय जनता पक्षाला गावागावात पोहोचण्यास सुरुवात सुद्धा केली आणि त्यांच्या या कामाची दखलंदाजी घेत पक्षाने त्यांना 1994 मध्ये भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष पद सुद्धा दिले होतं। 1997 मध्ये वयाच्या 27व्या वर्षी नागपूर महानगरपालिकेत महापौरपदी त्यांची निवड झाली होती आणि त्यांनी हा भारतात एक विक्रम सुद्धा प्रस्थापित केलेला होता। फक्त वयाच्या 27व्या वर्षी महापौर पद होऊन भारतातील सर्वात कमी वयाचे महापौर म्हणून त्यांची निवड झाली होती आणि त्यांनी हा विक्रम केलेला होता। त्यांनी एकूण 2दा नागपूरच्या महापौर पदाचा बहुमान पटकावला होता। यानंतर सन आलं ते 1999। 1999 मध्ये पहिल्यांदाच नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी आमदारकीसाठी आपला फॉर्म भरला आणि ते विक्रमी बहुमतांनी आमदार सुद्धा झाले होते। अशा प्रकारे वयाच्या फक्त 29व्या वर्षी ते पहिल्यांदा आमदार झाले होते। पहिल्यांदाच आमदार झाल्यानंतर फडणवीसांनी विधानसभेत जी भाषणं गाजवली होती त्या भाषणांचा विचार करता भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय समितीने सन 2001 मध्ये त्यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड केली होती। आणि याच काळात देवेंद्र फडणवीस यांनी काही काळ मॉडेलिंग सुद्धा केलं होतं। त्यांच्या एका फोटोग्राफर मित्राने त्यांची तरुणपणातील फोटो काढली होती आणि ते एका कपड्यांच्या ब्रँडसाठी वापरली सुद्धा होती। परंतु फडणवीस यांना काही मॉडेल व्हायचं नव्हतं, कारण की त्यांचं स्वप्न हे काही वेगळंच होतं। राज्याच्या राजकारणात काम करताना फडणवीसांचा आता विधानसभेतला अभ्यास चांगलाच झालेला होता। त्यातल्या त्याच महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर त्यांचा चांगलाच अभ्यास झालेला होता आणि यावरच त्यांनी सन 2005 मध्ये अर्थसंकल्प म्हणजे काय हे पुस्तक लिहिलेलं होतं। सन 2010 मध्ये त्यांनी भाजपाच्या प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी सांभाळली आणि हे काम करताना त्यांनी प्रामाणिकपणे पक्ष विस्तारास सुरुवात केली। यामुळेच त्यांची सन 2013 मध्ये भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली। सन 2014 मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला अतिशय चांगलं यश मिळालेलं होतं। यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे,
दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडेंच्या कन्या पंकजा मुंडे आणि चंद्रकांत दादा पाटील यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदाची चुरस लागलेली होती. या सगळ्यांमध्ये मुख्यमंत्री कोण होईल असं वाटत असतानाच यामध्येच भारतीय जनता पक्षाने प्रदेशाध्यक्ष देवेंद्रजी फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदी रुजू केलं आणि या प्रकारे वयाच्या फक्त 44व्या वर्षी देवेंद्रजी फडणवीस यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. या प्रकारे फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर खरा न्याय मिळाला तो म्हणजे विदर्भाला. याआधी विदर्भातून कोणताही नेता मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेला नव्हता, परंतु विदर्भाचा एक सक्षम नेता म्हणून देवेंद्र फडणवीस पुढे आले आणि ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यांनी आपल्या या कालखंडामध्ये जिथे सिंचन व्यवस्था नाही तिथे जलयुक्त शिवार सारख्या योजना राबवल्या. जिथे नद्यांचं पाणी फिरवणं शक्यच नव्हतं तिथे दमनगंगा, बांधगंगा, आरपार अशा योजना राबवल्या. मराठवाडा वॉटर ग्रीन सारखी संकल्पना राबवली आणि जिथे साधारणतः उत्पन्न जास्त आहे अशा मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी मोठाले मार्ग केले. अटल सेतू असेल, मेट्रो निर्माण करण्याचं काम असेल, मुंबई नागपूरला समृद्धी महामार्गाद्वारे जोडून कच्च्या मालाची निर्यातीची व्यवस्था करणं असेल, अशा भविष्यगामी स्वप्न महाराष्ट्रासाठी पाहणारा नेता खूप वर्षांनी भारतीय जनता पक्षाला मिळालेला होता. अशा प्रकारे सन 2014 ते 2019 मध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळताना फडणवीसांनी अनेक विकास कामे केली. त्यांनी शक्य तितका परदेशी गुंतवणुकीचा भाग आपल्या महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न केला. यानंतर सन 2019 मध्ये विधानसभेची निवडणूक झाली. यावेळी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने एकत्रितरित्या ही निवडणूक लढवली होती आणि या दोघं पक्षांना इथे चांगलं यश सुद्धा मिळालेलं होतं. परंतु ही निवडणूक केवळ फडणवीसांच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ घडवून आणणारी होती. या निवडणुकीत मी पुन्हा येईन हे देवेंद्र फडणवीसांचं घोषवाक्य चांगलंच गाजलेलं होतं. परंतु यानंतर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदासाठी चांगलीच जुंपलेली होती. या दोघांमध्ये या वादाची ठिणगी निर्माण झालेली असतानाच दोघांनीही एकमेकांना साथ न देण्याचा निर्णय घेतला आणि या प्रकारे महायुती तिथे तुटली होती. यानंतर फडणवीसांनी राष्ट्रवादीच्या अजितदादांना आपल्या सोबत घेतलं आणि दुसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. परंतु काही केल्या हे सरकार चालणार नव्हतं हे माहिती असतानाच तिसऱ्याच दिवशी अजितदादांनी माघार घेतली आणि हे सरकार कोसळलं. या प्रकारे अतिशय कमी कालखंडाचा म्हणजे फक्त 3 दिवसाचा मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांनी आपला कार्यकाळ नोंदवला, जो की महाराष्ट्रातील सगळ्यात कमी काळाचा होता. या प्रकारे 3 दिवसातच सरकार कोसळल्यानंतर फडणवीसांच्या आयुष्यातील खऱ्या संघर्षाला सुरुवात झालेली होती. कारण की यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने या तिघा पक्षांनी मिळून महाविकास आघाडीचं सरकार बनवलं आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले होते. कधीही न घडणारी ही युती पहिल्यांदा महाराष्ट्राने पाहिलेली होती. याआधी शिवसेनेचं आणि काँग्रेसचं कधीच जमलं नव्हतं, परंतु मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंनी काँग्रेससोबत हात मिळवणी केलेली होती. या प्रकारे भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात बहुमत असून सुद्धा विरोधी बाकावर बसावं लागलं आणि विरोधी पक्षनेतेपदी फडणवीस यांची नेमणूक करण्यात आली होती. जरी विरोधी पक्षनेता असले तरी फडणवीसांनी सरकारच्या चांगल्या कामांसाठी, चांगल्या विकास कामांसाठी कायमच सपोर्ट केला होता. परंतु जिथे जिथे सरकार चुकत होतं तेव्हा विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी सांभाळताना फडणवीसांनी सरकारला धारेवर सुद्धा धरलेलं होतं. यानंतर सन 2022 मध्ये मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे हे काम करत असताना त्यांच्यावर नाराज होऊन पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव शिंदे यांनी पक्षाविरुद्ध बंड केलं आणि सन 2022 मध्येच त्यांनी आपल्या 40 आमदारांना सोबत घेत देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा दिला. यावेळी संपूर्ण भारताला वाटत होतं की आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा फडणवीस येतील. परंतु पक्षश्रेष्ठींनी तसं न करता मुख्यमंत्री पदाची खुर्ची ही एकनाथराव शिंदे यांना दिली आणि सन 2022 मध्ये एकनाथरावजी शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. यानंतर लोकसभा 2024 ची निवडणूक आली. अबकी बार 400 पार ही टॅगलाईन घेऊन भाजप पुन्हा एकदा प्रचंड ताकदीने लोकसभेच्या मैदानात उतरलं आणि यावेळी महाविकास आघाडी देखील जोराने कामाला लागली होती. भाजप एक हाती बाजी मारणार असं वाटत असतानाच भाजपाचा निकाल हा अतिशय निराशजनक लागला आणि या पराभवाची संपूर्ण जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावर घेतली. यावेळेस याच 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये देवेंद्र फडणवीस हे राज्याचे उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. या प्रकारे कोणताही नेता मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री पदावर आलेला नव्हता. ही गोष्ट साहजिकच फडणवीसांसाठी थोडीशी आव्हानात्मक होती. परंतु
या गोष्टीचा कोणताही तिरस्कार न करता फडणवीसांनी देशाची आणि राज्याची सेवा करणं चालूच ठेवली। या प्रकारे अपयशात अटकून न जाता फडणवीसांनी आपल्या कामाची जोराने सुरुवात केलेली होती। कारण की आता त्यांच्या समोर लक्ष होतं ते महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीचं। महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये विरोधकांचं फेक नरेटिव्ह देवेंद्र फडणवीसांनी मोडीत काढलं आणि आपलं एक विकासाचं नरेटिव्ह त्यांना सेट करण्यात यश मिळालेलं होतं। लाडकी बहीण सारख्या योजनांनी वातावरण महायुतीकडे झुकवलं आणि महायुतीने विरोधकांना धूळ चारत दारुणरित्या पराभव केला होता। या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये ना भूतो ना भविष्यती भारतीय जनता पक्षाच्या 132 जागा निवडून आलेल्या होत्या। असा निकाल याआधी भारतीय जनता पक्षाने कधीही पाहिलेला नव्हता आणि देवेंद्र फडणवीसांच्या या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने हा विक्रम प्रस्थापित केला होता। महायुतीच्या या चांगल्या यशानंतर मित्रपक्ष असलेले एकनाथरावजी शिंदे आणि अजितदादा पवार यांना पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपदी विराजमान केलं आणि देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राच्या तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले। याआधी महाराष्ट्राच्या राजकारणात असा एकही उपमुख्यमंत्री नव्हता की जो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला, परंतु देवेंद्रजी फडणवीस या सगळ्या गोष्टींना खोटं ठरवता असे ते पहिले उपमुख्यमंत्री होते की जे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि या प्रकारे देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले। आता महाराष्ट्रात बहुमताने फडणवीसांचं सरकार जरी आलेलं असलं तरी त्यांच्या पुढील प्रश्न आणि आव्हाने अजून सुद्धा तशीच उभी आहेत। महाराष्ट्रात वाढलेली बेरोजगारी, महागाई आणि गुन्हेगारी यावर फडणवीसांना आता अंकुश ठेवावा लागणार आहे। त्याचप्रमाणे गेल्या 5 वर्षात महाराष्ट्राचं जे गलिच्छ राजकारण झालेलं आहे या सगळ्या गोष्टींमुळे महाराष्ट्राची जी दशा झालेली यावर आता फडणवीसांना उपाय शोधावे लागणार आहे आणि जास्तीत जास्त विकास कामे करत महाराष्ट्राला पुन्हा एकदा भारतातील अव्वल राज्य बनवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना खूप सारी मेहनत करावी लागणार आहे। त्यांच्या या पुढच्या भविष्यातील कालखंडासाठी आमच्या गप्पा गोष्टी चॅनलकडून त्यांना हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा। तर फडणवीसांचा येणारा काळ कसा असणार आहे, त्यांनी कोणती कोणती विकास कामे करावी जेणेकरून महाराष्ट्राचा विकास होईल ते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपलं धन्यवाद। जय महाराष्ट्र।